नमस्कार कोकणवासी. आता गणपती जवळ येत आहा आणि सालाबादप्रमाणे ट्रेनची तिकिटासुद्धा फुल झाली होत. त्यामुळे आपण बरेच कोकणवासी बाय रोड जाण्याचा प्रयत्न करतोच. तसं तुमका रस्तोही आपलो माहिती असा कसो खराब राहतो. त्यामुळे कधी आणि कसे पोचू याची शाश्वती नाही. पण मंडळी, एक विनंती असा, उगाच घाईघाईने शर्यती लावू नका. विशेष करून माणगाव येते तुमच्या या घाईमुळेच विनाकारण ट्रॅफिक तर जाताच, मध्येच गाड्या घुसवणे, रॉंग साईडने गाडी घालणे असे बरेच प्रकार होतात. त्यामुळे चांगल्या सणाक जाताच तेव्हा स्वतःचा जीव जपान जावा, दुसऱ्यांचो पण जीवाचो विचार करा. आपल्याबरोबर आपली मुलंसुद्धा असतात. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याबरोबरच त्यांना चांगली टॉयलेटची सोयसुद्धा असणे गरजेचे असते. त्यामुळे अशाच काही हॉटेलांची नावं आज तुमच्याबरोबर मी शेअर करते. आम्ही तसे गावात जाताना सकाळीच निघतो. नाश्त्याक आम्ही थांबतो पनवेलाक. हा त्रिमूर्ती हॉटेल. हा नाश्त्याची उत्तम सोय तर असाच, पण पार्किंग आणि टॉयलेटसुद्धा व्यवस्थित आहे. कधी कोलाडला थांबलात तर प्रभाकरमध्ये, चिपळूणला थांबलात तर अभिषेक हॉटेलसुद्धा छान आहे, पण थोडे कंजेस्टेड असल्यामुळे गर्दी जाम असता, पण जेवण एक नंबर. जास्त करून आम्ही हातखांब्याक थांबतो. जेवणाकसुद्धा कधी नाश्त्याक प्रशस्त असं हॉटेल आहे आणि सर्व सोय उत्तम आहे. इथे स्टे घेऊचो असा तरी घेऊ शकतास. कणकवलेक गेलास तर सोलकडी हॉटेल असा, छोटा असा पण उत्तम सोय असा. ओरोशीक राजधानी असा. जर मालवणाक जावचं असत तर बांबू हॉटेल सगळ्यात मस्त असा. नॉनव्हेज जेवण ते अप्रतिम असा. अशी काही हॉटेलांची मी तुमका नावं सांगलंय. तुमका काय माहिती असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला तर मग, गणपती बाप्पा मोरया.